जोनिता पप्या राणे ऑन. जोनिता पप्या राणे ऐकायलाच घाण वाटतंय. त्यापेक्षा हे इमॅजिन करा, जोनिता गौरव बाळ. आई आई तिकडे जाऊन बेसिन मध्ये, कळलं ना? हा, हे बघा लक्षात घ्या, आमच्या दोघांचं लग्न होईल तेव्हा. अरे तुम्ही हे वाक्यच लक्षात घ्या ना, जोनिता वेड्स गौरव. अरे ऐकायलाच किती छान वाटतंय. पप्या बरोबर लग्न झालं तर असं लिहायला लागेल, जोनिता वेड लागलंय का पप्या? अरे आमची लग्नपत्रिका इमॅजिन करा ना तुम्ही. अर्धी लग्नपत्रिका मराठीत, अर्धी लग्नपत्रिका नेपाळीमध्ये. खरंच नाही, माझ्या डोक्यात सगळा प्लॅन तयार आहे. एक ना नेपाळीतली कविता लिहिणार आहे मी, छान त्यांच्या संस्कृतीतली, त्यांच्या लग्नाविषयी काय कल्पना आहेत हे सांगणारी. आणि एक आपली असं एखादं लोकगीत जे लग्नाविषयी आपले काय विचार आहेत, मराठी लोकांचे काय विचार आहेत हे सांगणारी. अरे किती बोलतो रे गोरो तू. हा, तुझी जीभ दुखत नाही का? आमचे कान गेले पार. बस झाला आता. जा, त्यापेक्षा तयारी कर आणि लक्षात ठेव, काही झालं तरी पप्याच आधी जोनिताला प्रपोज करणार आहे. येस. हा पप्या. काय तुला टास्क दिलाय का साहिलने? पप्याला दिलाय ना, तो करतोय ना, तू गप्प बस ना. हो. ओके ओके ओके, एवढं आहे का? मग मी एक काम करणार, मी पप्यासाठी ही टास्क अवघड करणार. म्हणजे काय करणार? काही करू शकतो मी. जोनिताला फोन नाही करायचा. एवढ्या ऑब्वियस मी विचार करत नाही, ते तुझं डोकं असेल, कळलं ना? मी फार पुढचा विचार करतो. ओके, काय करतोय तुला का सांगू मी? हॅलो वहिनी नमस्कार. घरी फोन लावला. गौरव बोलतोय, गौरव बाळ. कोण बोलतोय? गप्पी गप्पी. हा बोल गप्पी. नमस्कार, कशा आहात? मी मस्त. घरी कसे आहेत सगळे? सगळे एकदम छान. पण जरा भाऊजींना एक निरोप द्या ना, त्यांना सांगा ना येऊन जा म्हणून घरी. खूप दिवस ते आलेच नाहीयेत, आठवण करतात त्यांची सगळे. हा पण काय आहे, भाऊजींना भेटायला सांगण्यापेक्षा तुम्हीच येता का भाऊजींना भेटायला? काही झालंय का? आजारी आहेत का ते? नाही नाही नाही, काय आहे ते, तुम्ही आजारी पडाल असं काहीतरी करायला निघालेत. अहो म्हणजे उद्या पप्या आहे ना आपला, तो लग्नाची मागणी घालणार एका मुलीला. काय बोलताय? कोणाला? कोणाला ही सांगता येणार नाही, अशी मुलगी आहे. हो, तुम्ही येता का प्लीज? हा, परिस्थिती फार बिकट आहे. हा, पप्याच्या भविष्याचा प्रश्न आहे, तुम्ही याल प्लीज? थँक्यू, ठेवतो. या नक्की. ओके, बाय बाय बाय. तू पार्टी बदलली? गोरो कशाला फोन केला रे घरी? हे चीटिंग आहे. काय चीटिंग? कसली चीटिंग? हा, सांग हिला. आता पप्याच्या घरी हाकार. पप्या प्रेमात पडला. भाई प्रेम ही अशी चीज आहे ना की कळतच नाही कधी होते, कुणावर होते, आपल्याला कळत नसतं, पण प्रेम झालेलं असतं. भाई पण तुम्ही अजिबात विचार करू नका, एकदम बिंदास प्रपोज करून टाका. गोरी गोरी पान जवानीचा सारखी छान, पप्या दादा मला वहिनी आण, पप्या दादा मला वहिनी. गाण्याच्या क्लासला जातो का? थांबतो जरा. वहिनीचा फोन. जवानीचा वहिनी? अरे यार आपल्या वहिनीचा फोन. स्पीकर वर थांब यांना कळलंय की काय? हा हॅलो वहिनी बोल. भाऊजी मी हे काय ऐकते, तुम्ही उद्या कुठल्या मुलीला लग्नाची मागणी घालणार आहात? अहो घरातल्यांना एकदा विश्वासात तरी घ्यायचं होतं ना. तुम्ही कसं सांगणार आहात घरातल्यांना? आणि कसं कळणार आहे ती आम्हाला, कोण मुलगी, कुठली मुलगी, कधीपासून तुमचं हे सगळं चालू आहे? काहीतरी सांगणार आहात की नाही? वहिनी तू एक काम कर, आधी जरा श्वास घे मध्ये मध्ये आणि मला सांग तुला कोणी सांगितलं हे? गप्पी भाऊजींनी. हा वाटलंच मला. अगं वहिनी तू कशाला टेन्शन घेते? तुला माहिती ना माझ्या लग्नावर मागच्याच किती तमाशा घातला होता या लोकांनी. त्यांची मस्करी चालू राहते बाई, तू नको ना लक्ष देऊ. अशी कशी मस्करी?
हे बघा, ते खूप सिरियसली बोलत होते. मला नाही वाटत काही मस्करी वगैरे करत होते. वहिनी मी भपाव. पप्पा, नाही वहिनी, म्हणजे कसं आहे ना, हे भाई आपले उगाच लाजतायत. पण हे खरं आहे, उद्या पप्प्याबाई आहे ना एका मुलीला लग्नासाठी प्रपोज करणार आहेत. तुम्ही भाऊजींना फोन द्या. हा, एक मिनिट. भाई बाई आहे इकडेच आहे, बोला. काय आहे हे सगळं? मी हे ऐकते ते खरं आहे का? बाई आता खरं आहे पण सिरियस नाहीये. मला कळलीये कोण मुलगी आहे ती. कोण? जोनिताच ना? क्या बात आहे वहिनी. भाई फुल रिस्पेक्ट, भाई फुल रिस्पेक्ट. भाऊजी, पण मी एक सांगू का तुम्हाला? म्हणजे ती दिसायला सुंदर आहे, पण ती फार वेगळ्या कल्चरची आहे ना. आपल्या घरात कशी चालेल? म्हणजे रुळेल का ती? वहिनी तू शांत हो, श्वास घेत राहा. हा, मी तुला सांगतो सगळं. मी उद्या येते. अगं बाई नको. का? मला यायचंय आणि मला तुमच्याशी खूप साऱ्या गोष्टी बोलायच्या आहेत. गुड नाईट, मी ठेवते फोन. बाय बाय. बस बाई, हे सगळं ना हाताबाहेर जातंय, काही सुधरत नाही आपल्याला. भाई पिऊया काहीतरी. बाप्पा काय बोलतोय तू? भाई थंड पाणी विचारतोय मी. हा आण थोडं बर्फ पण आण. अरे तुम्ही थंड पाणी प्या जरा दोघ जण. काय लावलंय मगापासनं? साहिलने मेल मध्ये असं लिहिलंय की पप्याने प्रपोज करायला पाहिजे, असं नाही लिहिलंय की पप्याचा छळ करायचा. पण मग मजा कशी येणार? एक्झॅक्टली. अरे पण तो आई बापांसमोर कसं काय प्रपोज करणार आहे? तो त्याचा प्रश्न आहे. एक्झॅक्टली. आणि साहिलचे आई वडील इथे आले होते तेव्हा मला नव्हती ऍक्टिंग करायला लावली तुम्ही. तेव्हा काय वाटलं होतं तुम्हाला? आता लगेच पप्याचा पुळका येतोय. अरे पण नाही, मी बदला घेणार. अरे त्यावेळेला पप्याने माझं फेसबुक अकाउंट हॅक केलं होतं यार. केवढा त्रास दिला होता मला. आता ना पप्याची फुल वाटच लागली पाहिजे. दॅट्स द स्पिरिट माय फ्रेंड. या, आणि तूच समजावलंस ना त्याला. टास्क ही आहे ना की मुलींची भीती घालवायची. मग सगळ्यांसमोर करू दे प्रपोज, भीती मारूनच जाईल. ठीक आहे, तुम्ही काय वाटेल ते करा. काही लफडा झाला ना तर आम्ही दोघी पप्याच्या बाजूने उभं राहणार. आधीच सांगतो. ठीक आहे, हवं ते करा. ओके. उद्या इतकी वाट लागली पाहिजे ना, त्याच्या लग्नाची तारीखच ठरली पाहिजे. नाही नाही नाही, एवढं अगदी होणार नाही. अगं, लग्नाची तारीख ठरायला वधू पक्ष हजर नको का? इथे फक्त जो येते. त्यांना सांग मस्करी मध्ये वाट लागेल. केअरटेकर थापा सिन्स 1965. नो. येस नो. येस येस. 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 मी थापाला फोन लावतोय, उद्या मजा येणार. गोरो, मी खरं सांगते. का 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 कशी मजा येणार का? ए बघा, हा मस्करीची कुस्करी होऊ देऊ नका. मस्करीची कुस्करी नाही, मस्करीची कुकरी होणार. नेपाळी कुकारी. तुम्हाला काय करायचं ते करा. इकडनं चालते वा पहिले. मला लय लाग आलाय. मी तुम्हाला मारीन. मी सांगून होते की जा बाहेर. ओके, नो प्रॉब्लेम. बाहेर जाऊन करतो. चल चल करूया. रात्रीचे 11 वाजलेत. थापा अंकल आत्ताच उठले असते. बेशरम आहे ना तुम्ही. जोनितानं पप्याला होच बोलला पाहिजे आणि गोरोची जिरलीच पाहिजे. हो, मी पण देवाकडे प्रार्थना करते पप्पा जिंकू दे म्हणून. हा, बस बाई, खुन्नस काढतो आता, खुन्नस काढतो. आपल्याला नेहमी पोरगी या टॉपिकवर ना सगळे बोलत असतात, चिडवत असतात ना. बस आता घाबरणार नाही. नडला त्याला तोडला बाई. आता आपण प्रपोज करणार, कॉन्फिडन्स मध्ये जाऊन प्रपोज करणार. काय वाटेल ते होऊ दे. जोनिताला प्रपोज करणार आणि सगळे लोक बघत राहतील बाई. सगळ्यांनी बघितलंच पाहिजे. हा बाई, जोनिता चांगली मुलगी आहे. ती आपली फिलिंग समजून घेईल. नाही बोलली ना तर साहिलवर ढकलून द्यायचं. आणि नाही हो बोलली पाहिजे, असंच प्रपोज करायचं. पण म्हणजे नक्की काय करायचं भाई? तेच तर आपल्याला पण कळत नाही ना, प्रपोज कसा करायचा. भाई गुगल करू का? म्हणजे त्याच्यावर येईल ना ते 100 ways to propose गर्ल. भाई गुगल आहे ना, मार्ग दाखवेल.
हिम्मत नाही देणार. काय बोललायस बापू, काय बोललायस भाई. फुल रिस्पेक्ट भाई, फुल रिस्पेक्ट. क्वीन तुझी, हा क्वीन तुझी घे. पप्या भाई, हा खरंच क्वीन आपली. हा भाई, साई शपथ. ठीक आहे भाई. भाई मग एक सांगतो ते फक्त भाई, हे बघा, लहानपणापासून आपण तुमचं सगळं ऐकलंय. तुमचा शब्द आहे ना खाली पडू दिला नाहीये. आपण एक दिवस आज एक मागतो, द्याल भाई. तू मांगके तो देख, जहां हजीरे तेरे लिए. भाई हे बघा, उद्या तुम्ही येत ना जेव्हा त्याला प्रपोज करणार, बरोबर? हा भाई. तसं भाई आपल्याला पण प्रपोज करायचंय. जॉनी त्याला नाही नाही भाई, आपली परी राणी. कोणाला? भाई आपल्या परी राणीला. अहो भाई, हे बघा हे बघा, भाई मागच्या वेळेला तुम्हीच मस्करी करायला सांगितली होती. अहो पण भाई त्यानंतर आपण इन्व्हॉल्व झालो तिच्यात. भाई गुंतलोय आपण तिच्यात. अहो भाई मस्करी नाही करत आहे. हे बघा भाई, कॅरम वर बसलोय, दिव्याची शपथ. भाई एकदम जेन्युइनली सांगतोय भाई. भाई आपण फिदा झालोय तिच्यावर. भाई आपल्याला आवडते परी. भाई हे बघा, त्या दिवशी बघा मी आनंदीच्या वाढदिवसाला आलो होतो, तेव्हा ती आजी झाली होती. भाई साडीत काही दिसत होती परी राणी. भाई मला तर आपल्या आजीचीच आठवण आली. भाई माझ्या आजी नंतर जर मला कुठली मुलगी आवडली असेल ना एकदम इथून भाई, तर आपली परी राणी. अरे अरे हसू नका ना यार. भाई आपण इंग्लिश स्पीकिंग कोर्स लावलाय तिच्यासाठी. भाई आजकाल आपण नाक्यावरचा वडापाव नाही खात, बर्गर खातो, बर्गर. अरे आपले मित्र आपल्याला विचारतात, त्या बपावशे चटणी खाणार काय? आपण बोला चल ओनली सॉस. अरे भाई त्या दिवशी बोलता बोलता तोंडून वॉट फालतूगिरी बोलून गेलो. तेव्हाच भाई आपली घंटा वाजली. तेव्हाच आपण बोललो भाई आपण प्रेमात पडलोय. भाई हल्ली तर परी रात्री स्वप्नात येते आणि ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार गाणं बोलते. हो भाई हे तर काहीच नाही. आपण हल्ली रोज झोपताना टेडी बेअर घेऊन झोपतो. भाई तुम्हीच सांगा, हे प्रेम नाही तर काय आहे? हे प्रेम नाही तर काय आहे? हे प्रेम नाही तर काय आहे? भाई तू ये उद्या, तू ये भाई, परीला प्रपोज कर, तू ये. भाई हे प्रेम नाही तर काय आहे भाई? प्रेम नाही तर काय आहे? ऐक, त्यांना आधी सांग की पप्याला फोन नाही करायचा, ओके? अरे तू लाडका आहे त्यांचा, लगेच आधी फोन करतील, काय यायचंय मी वगैरे. त्यांना सांग इकडे या आणि डायरेक्ट राईट मोमेंटची वाट बघा. राईट मोमेंटला बाहेर या तुमची कुकरी घेऊन. हा म्हणजे पप्या घाबरेल. स्पीकरवर टाका. हॅलो हॅलो, थापा अंकल. अंकल नाही, केअरटेकर थापा. अहो काय केअरटेकर थापा? केअरटेकर ना तुम्ही? म्हणजे मग फक्त या जागेची काळजी घेणार का तुम्ही? वाईट वाटून घेऊ नका, पण तुमच्या कुटुंबाची केअर कोण घेणार? तुमच्या कुटुंबाचे केअरटेकर ना तुम्ही. काय बोलायचंय स्पष्ट बोल, बोर करू नकोस. हे बघा, तुमचा लाडका पप्या तो उद्या तुमच्या लाडक्या मुलीला भेटणार आहे. कशासाठी? नक्की माहित नाही आम्हाला काही, पण आम्हाला असं वाटतंय की तो तिला लग्नासाठी मागणी घालणार आहे, तिला प्रपोज करणार आहे. काय? हो, चिडू नका चिडू नका चिडू नका. हे बघा, आम्हाला नक्की माहित नाही, पण आम्हाला तसा संशय आहे. त्यामुळे उद्या तुम्ही इथे या आणि लगेच काही बोलू नका, वाट बघा. जर तुम्हाला तसं दिसलं की तो तसं करतोय तर मग तुम्ही काही करू शकता. तुमचा हक्क आहे तो. पप्प्याला लाडका लाडका बोलता बोलता तो माझ्याच घरात घुसायला बघतोय काय? बघा ना, जोनितासाठी मी मुलगा बघणार
आणि मला जसा मुलगा हवाय त्यात पप्या बसत नाही. आय नो. पप्या कुठल्याच मुलीच्या वडिलांच्या अपेक्षेत बसत नाही. पण तुमच्या अपेक्षा काय आहेत मला सांगाल का जरा? म्हणजे कसा मुलगा हवाय तुम्हाला? म्हणजे साहित्याची चांगली जाण असणारा, हुशार, होतकरू, बिझनेसची आवड असलेला, चष्मा असला तरी चालेल पण दूरची दृष्टी असलेला. तुला काय म्हणायचंय? मला असं म्हणायचंय थापा की असा एक मुलगा आहे जो तुमच्या मुलीची काळजी घेईल. माझ्या मुलीची काळजी मी घेईन. थापा अंकल, हाय, परी बोलतेय मी. उद्या आम्हाला ऍक्च्युली तुमची काळजी आहे म्हणूनच आम्ही तुम्हाला कळवतोय की नाही, उद्या तुम्ही नक्की या. ओके? आणि पप्याला फोन करू नका. ओके? नक्की या. ओके, सी यू, बाय. तू वेडा आहेस का थोडासा? एका वेळेला एक मजा घे ना. आधी पप्याला फील तर दे, मग तू पास. सगळेच रिझल्ट एका दिवशी कसे असतील? ओके ओके. पण उद्या खूप मजा येणार आहे. हो बाई, मजा येणार आहे. मजा आहे उद्या एका परीची. माझी? तू मला प्रपोज करणार आहेस? बाई मी डोक्यावर पडलोय. मग तुला प्रपोज करणार आहे पण मी नाही, बपाव. पाप्या, इट्स ऑल ओव्हर. ओके? हे मागच्या वेळेस संपलं होतं. हा भाई, ती कॉमेडी संपली पण ट्रॅजेडी अजून बाकी आहे ना. भाई मागच्या वेळेस मस्करी होती, यावेळेस तो सिरियसली करणार आहे. भाई उद्या तो हॉटेलवर येणार आणि तुला प्रपोज करणार. खोटं. ठीक आहे, बप्पाला फोन करून विचार. ए गौरव, तयारी करायला घे. भाई हॉटेलच्या पेजवर टाकून दे, उद्या प्रपोज डे. उद्या खयाली पुलाव प्रपोज डे आहे. भाई फुल रिस्पेक्ट. डबल मजा घ्यायची नाही असं ठरवलं होतं मी, पण डबल मजाच येणार आहे. काय काय बपावचं खरं आहे काय? हा भाई खरं आहे, ते टोचन नाही देते. खरं सांग ना. हो. कारण परी घाबरली. घाबरले कशाला? भाई बपाव काही अस्वल नाहीये गुदगुल्या करून प्रपोज करायला. एकतर ना अस्वल गुदगुल्या करतो हा ना लहानपणापासून पसरवलेला भ्रम आहे. अस्वल असं काही करत नाही. बर. हा हे एक लक्षात घे. आणि उद्या जर भपाव खरंच येणार असेल ना तर आत्ता त्याला सांग त्याने उद्या यायचं नाही. भाई असं कसं सांगणार? का आपण कुठे राहतो भाई? भाई आपण भारतात राहतो, लोकशाही आहे, स्वातंत्र्य आहे भाई. हे बघ, मी इथे चप्पल काढू शकतो भाई, मी इकडे जाऊ शकतो भाई, इकडे जाऊ शकतो, इथे येऊ शकतो. ए काय करतोय असं ओरडू शकतो. ए चल तिकडून सरत असं बोलू शकतो. तुला उठ असं म्हणू शकतो. बस उठ. अरे असं मी बोलू शकतो, तुला करायला पाहिजे असं काही नाहीये. आपल्याला स्वातंत्र्य आहे, त्यामुळे मी बपावला नाही सांगू शकत की भाई येऊ नको, असं नाही सांगू शकत. पप्या हा हे सुद्धा करू शकतो. पप्या आहे चालेल. तू मला पट्टीला असे लॉजिकल कारण देऊ नकोस आता, कळलं ना? आणि हे आय सी काय? हा तू मुद्दामून करतोयस ना. तू बपावला सांगितलंयस उद्या परीला प्रपोज कर, म्हणजे काय होईल, तुझ्या टास्क वरनं आमचं लक्ष उडेल. एक काम कर, तू जरा इकडे बस 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 इकडे. एक गोष्ट लक्षात घे, मला तुझ्यासारख्या कविता पाठ नसतील पण भाई माझ्यात हिम्मत आहे. मला गरज नाहीये असं काहीतरी करायची, कुणाचे कान भरवायची, अशी काहीच गरज नाही. मी उद्या प्रपोज करणार. मी उद्या जोनिताला प्रपोज करणार. मग जगबुडी येऊ दे नाहीतर भपाव प्रपोज करू दे. कळलं? हो पण मुलीने हो म्हणायला पाहिजे ना. ते तू परीला विचार ना. म्हणजे भाई परीला बप्पा आवडतो की नाही ते मी कसं सांगणार? तू नालायकपणा करू नकोस. तुला माहितीये मी जोनिता बद्दल बोलतोय. अरे भाई ते मग तू स्वतःला विचार, मला कसं कळणार? तुम्ही तिला फोन केलात ना. भाई तुम्ही सगळे किती ग्रेट आहात भाई. तुम्ही तिला फोन केलात, वहिनीला सुद्धा फोन केलात, म्हणजे लग्नाला जर जोनिता हो बोलली की लगेच तयारी सुरू. तुम्ही किती कामं करता माझी.